थँक्यू सर मला ही संधी दिल्याबद्दल. माझं नाव सुयश राजकुमार आडकर. मी नीट 2021ची एक्झाम दिली आणि आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. 10th मध्ये मला 94.4% भेटले. मी CBSEला होतो आणि एकदम शाहू कॉलेजमध्ये जी CBSEची बॅच आहे त्याच्यामध्ये खालून एक नंबरला म्हणजे लास्ट ॲडमिशन माझं होतं. टोटल 1200 स्टुडंट्स असतात, त्यापैकी 1998वा मी होतो ॲडमिशन वाईज. म्हणजे खालून शेवटचं 2 नंबर्स ॲडमिशन माझं झालं होतं. त्यानंतर 11th आमची सुरू झाली, 5-6 महिने सुरू झाली. त्यानंतर मार्चमध्ये कोरोना सुरू झाला. मग ऑफलाईनच्या ऐवजी ऑनलाईन मोड सुरू झाला. ऑनलाईनमध्ये तुम्हाला जर म्हणजे आपण ऑनलाईनमध्ये कसा अभ्यास करावा, तुमचे जर इथून काही 11चे पण असतील, इथून पुढं काय सीन होणार आहे आपल्याला माहीत नाही आहे. खरं तर बेस्ट मोड टू स्टडी फॉर नीट एक्झाम जर असेल तर तो ऑनलाईनच असेल, मी असं म्हणेल. ऑफलाईनपेक्षासुद्धा ऑनलाईन कधी पण भरपूर चांगलं. तुम्ही झालेले लेक्चर्स रिवाईज करू शकता, तुम्ही टीचर्सला व्हॉट्सॲपवरती डाऊट विचारू शकता. आणि ऑफलाईन जर केलं तर एकदा केलेलं लेक्चर तुम्हाला परत नाही बघता येणार. पण ते जर ऑनलाईन असतं तुम्ही घरी निवांत बसून करू शकता. तुम्हाला जायची गरज नाही आहे, तुम्ही घरी तुमच्या टाईमनुसार करू शकता. प्लस तुमची जी युनिक पद्धत असते, काही जणांना थोडं लेट समजतं, तुम्ही स्पीड कमी करू शकता, वाढवू शकता. त्यामुळं एक कारण जे लोक देतात की ऑनलाईन होतं, कोरोना होता आणि त्यामुळे माझा अभ्यास नाही झाला, तर हे 100% चुकीचं आहे. तुम्ही ऑनलाईन मोडमध्येच खरं तर मी जे म्हणतो आत्ता मला जे मार्क्स भेटलेत त्याच्यामध्ये भरपूर वाटा तर ऑनलाईन एज्युकेशनचाच आहे. ऑफलाईनमध्ये कदाचित काय झालं असतं मला नाही माहिती, पण ऑनलाईनमध्ये माझा भरपूर चांगला अभ्यास झाला. ऑनलाईनमुळं माझा जर निगेटिव्ह इम्पॅक्ट काय झाला असेल तर तो 0 आहे. पॉझिटिव्ह तर भरपूर झाला असेल. एक लेक्चर वापस बघू शकतो आपण. जेनेटिक्सचे काही कन्सेप्ट्स कळत नाहीत पहिल्या वेळेस, तुम्ही रिपीट बघू शकता. तर 11मध्ये असं झालं. 12th तर बऱ्यापैकी ऑनलाईन झाल्यानंतर 12th ऑफलाईन सुरू झाले टेस्ट सिरीज. त्यामध्ये मी वापस लातूरला आलो. मी आईसोबत राहिलो, आजीसोबत राहिलो आणि टेस्ट सिरीजला सुरुवात झाली. तर स्टार्टिंगच्या ज्या चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतात त्यामध्ये भरपूर चांगला स्कोर यायचा. आउट ऑफ 720 मला 620, 630 आणि एकदम एंडिंगपर्यंत जे फुल सिलेबसवरती होतात त्यापैकी एका टेस्टमध्ये 680पर्यंत हायेस्ट माझा स्कोर झाला होता. पण नंतर जसं फुल सिलेबसवरती टेस्ट सुरू झाल्या तेव्हा मात्र आपली गाडी घसरते. फुल सिलेबस करणं भरपूर अवघड असतं ॲज कम्पेअर्ड टू छोटे 3-4 चॅप्टर्स. आपण जे आता UTCT एक्झाम्स असतात त्यामध्ये हार्डली केमिस्ट्रीचे 2-3 चॅप्टर, बायोचा 1 युनिट आणि फिजिक्सचे 1-2 युनिट असंच असतं. ह्याच्यामध्ये एवढूसाच अभ्यास करून स्कोअर करणं भरपूर इझी आहे. पण तुम्ही जेव्हा फुल सिलेबस 11चा आणि 12चा घेता आणि त्याच्यावरती स्कोअर करणं, दॅट इज द रिअल डील. आणि नीटमध्ये तुम्हाला असं एक चॅप्टरवरती नाही देणार, ते तुम्हाला पूर्ण सिलेबसवरतीच नीट द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा सिलेबस संपल्यानंतर जेवढ्या लवकर तुम्ही फुल सिलेबस सुरू करू शकता टेस्ट सिरीज, ते महत्त्वाचं आहे. जेवढे तुम्ही फुल सिलेबसवर अगोदर सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे आणि सर्व रिव्हिजन व्यवस्थित झाली पाहिजे, त्यानंतर तुम्ही फुल सिलेबसवरती टेस्ट सुरू करा. त्यानंतर जर बघितलं तर आता बायोमध्ये मला 350 आहेत मार्क्स. बॉटनीमध्ये आउट ऑफ असे झुलॉजीमध्ये 2 चुकले. बायोसाठी मी शाहू कॉलेजमध्ये तर खूप शिकवतात बायो, खूप 3-3 ट्रॅक असायचे आणि लिटरली एक युनिटला एक वही भरायची, एवढं शिकवायचे. बट ते तुम्ही छोट्या एक्झामच्या वेळेस ते करू शकता, पण शेवटला ते सगळं वाचणं बिलकुल पॉसिबल नाही आहे. त्यासाठी बेस्ट वे मी जे केलं ते मी तुम्हाला सांगेल. NCERT घ्यायची, प्रत्येक लाईन टू लाईन वाचायची आणि सॉर्ट ऑफ समरी त्याची साईडला लिहून काढायची. माझी NCERT बघितली तर एवढी पण जागा अशी रिकामी दिसणार नाही. प्रत्येक पेजवरती त्या पॅरेग्राफची समरी साईडला असणारच. ती समरी काढताना भरपूर वेळ लागेल तुम्हाला, पण एकदाची पूर्ण NCERT तुमची कवर झाली अशी समरी काढून त्याचा खूप उपयोग होतो. ॲज कम्पेअर्ड टू तुम्ही नोट्स ज्या काढता त्या नोट्स पण काढा. आणि मी एंडिंगला जे बायोचा अभ्यास केला फक्त NCERT केलं, एक लाईन पण NCERTच्या बाहेरची नाही वाचली. तुम्ही आत्ता तसं नका करू. आत्ता NCERTच्या बाहेरचं थोडं वाचा, एक्स्ट्रा सिलेबस थोडा वाचा. पण जसं शेवटला तुम्ही नीटच्या जवळ येणार आहेत तेव्हा तुम्हाला फक्त NCERTच करावं लागेल, ॲटलिस्ट फॉर बायो. आणि माझ्या वेळेसच नाही, 2019पासून जेव्हा नीट ही एक्झाम NTA कंडक्ट करते आहे, 2019च्या अगोदर 18पर्यंतच्या एक्झाम CBSEने कंडक्ट केल्या.
19 ते 21पर्यंत आत्तापर्यंतच्या NTAने कंडक्ट केला. ॲटलिस्ट इन बायो आउट ऑफ सिलेबस म्हणजे NCERT बुकच्या बाहेरचे क्वेश्चन आलेच नाही आहेत. त्यामुळं NCERT परफेक्ट झाली पाहिजे. तुम्ही असं पुस्तक रँडमली उघडायचं, एक पान, एक बोट ठेवायचं, ती लाईन अर्धी म्हणली तर अर्धी तुम्हाला कंप्लीट करायला आली पाहिजे. कारण एवढ्या छोट्या छोट्या पॉईंट्सपासून क्वेश्चन बनतात. खासकर इकॉलॉजीचा युनिट जो आहे त्याच्यामध्ये तर खूप छोटे छोटे पॉईंट्स आहेत, एक्झाम्पल्स आहेत. जेनेटिक्स तर भरपूर इम्पॉर्टंट आहे. बायोटेक्नॉलॉजीचे 2च चॅप्टर आहेत, खूप छोटे छोटे चॅप्टर्स आहेत. पण माझ्या नीट ऑलमोस्ट ते ॲनिमल किंगडम एक चॅप्टर आणि बायोटेक्नॉलॉजीचे 2 चॅप्टर इक्वॅलंट आहेत. ॲनिमल किंगडममधनं हार्डली 2 ते 3 क्वेश्चन्स आले. बायोटेक्नॉलॉजीच्या 2 चॅप्टर्समधनं जे भरपूर छोटे छोटेच आहेत पण कन्सेप्च्युअल आहेत त्यामधनं ऑलमोस्ट 9 to 10 क्वेश्चन्स आले. त्यामुळे जे असे छोटे छोटे जे चॅप्टर्स आहेत बट जे खूप इम्पॉर्टंट आहेत ते सर्वात पहिले कवर केले पाहिजेत. त्याच्यामध्ये कोणतं येतात, इकॉलॉजी भरपूर मोठे पण त्यातनं क्वेश्चन्स पण येतात. क्लास 12चं बायोटेक्नॉलॉजी भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि जेनेटिक्स, हे 3 युनिट भरपूर महत्त्वाचे आहेत. आणि क्लास 11चं म्हणलं तर प्लांट फिजिओलॉजी मला भरपूर अवघड जायची. पण फक्त NCERT करा, लाईन टू लाईन वाचा आणि पॉईंट वाईज बनवा, होऊन जाईल. आणि सेम अप्लाइज फॉर ॲनिमल फिजिओलॉजी ऑल्सो, ह्युमन फिजिओलॉजी, जे क्लास 11चा शेवटचा चॅप्टर आहे, शेवटचं युनिट आहे. तर हे झालं बायोची टेक्निक. तुम्ही आत्ता ज्या नोट्स काढताय क्लासमध्ये त्या काढा, पण एक फ्रँकली मी सांगतो आहे की ते नंतर तुम्हाला सगळं वाचणं होणार नाही आहे. कारण फक्त बायोचा पेपर नसतो आपल्याला, फिजिक्स आणि केमिस्ट्री पण असतं आणि फिजिक्सला तर प्रॅक्टिस भरपूर लागते. त्यामुळं आणि हां, बायो हा खूप भारी स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तुमचं फिजिक्स वीक असेल, केमिस्ट्री वीक असेल, नो प्रॉब्लेम, तुम्ही बायोमध्ये कवर करा. ऑन ॲन ॲव्हरेज 320 पडून जे तुम्हाला 560-70 मार्क्स पडणार आहेत. आणि फिजिक्सला कमी आले तर तुम्ही 350पर्यंत स्कोअर न्या, फिजिक्स इकडं कवर करा. त्यामुळं बायोला तुमचा फोकस असलाच पाहिजे. बायो NCERT लाईन टू लाईन वाचा, काही पॉईंट सोडू नका. आणि म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरून तर NCERTच्या बाहेरचा क्वेश्चन येतच नाही. तुम्ही 2019पासून 21चे पेपर बघा, पास्ट इयर एक पण क्वेश्चन बाहेरचा आलाच नाही आहे. आमच्या वेळेस 20 क्वेश्चन्स एक्स्ट्रा होते बायोमध्ये, म्हणजे तो पॅटर्न बदललेला, ऑप्शनल पण काही क्वेश्चन्स होते. त्यामध्ये फक्त एक क्वेश्चन बाहेरचा होता, पण तो पण भरपूर इझी होता आणि तो ऑप्शनल होता. त्यामुळे एवढं काही काळजी करायचं गरज नाही आहे. आपण त्या एक प्रश्नासाठी कुठलं वाचत बसणार, कितीतरी मोठे मोठे रेफरन्स बुक्स आहेत एवढे. त्याच्याऐवजी फक्त NCERT नीट करा, बास आहे, मोर दॅन सफिशियंट. आता केमिस्ट्रीकडे जर बघितलं तर केमिस्ट्रीचे 3 पार्ट्स पडतात, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री नथिंग टू वरी, फक्त NCERT करा. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काहीही दुसरं नाही आहे, सगळं रट्टाच आहे, त्यामध्ये समजून घेण्यासारखं काहीही नाही आहे. मेटलर्जीमध्ये तर भरपूर रिॲक्शन्स वगैरे आहेत, त्या फक्त पाठ करायचे आहेत. रिॲक्शन्स आणि रिॲक्शन्स आहेत त्यामध्ये भरपूर. आणि P ब्लॉक, D ब्लॉक, S ब्लॉक, हे तर एकदम इंटरेस्टिंग चॅप्टर्स आहेत. तुम्ही म्हणजे असं एन्जॉय करून तुम्ही करू शकता असे चॅप्टर्स आहेत ते. तुम्ही ट्रिक्स बनवा, त्याच्या पाठ करायच्या, त्याच्या ट्रेंड कसे आहेत, त्याचे निमॉनिक्स बनवा. म्हणजे अभ्यास बर्डन म्हणून नाही करायचा. इनऑर्गॅनिक तर खूप भारी आहे, तुम्ही रिलॅक्स करायला, चिल करायला सुद्धा इनऑर्गॅनिक वाचू शकता. एवढं भारी आणि त्यामध्ये इंटरेस्टफुल आहे इनऑर्गॅनिक. थोडक्यामध्ये काही जणांना बरंच अवघड जातं इनऑर्गॅनिक, पण NCERT केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. मी जो अभ्यास केला आहे त्यानुसार 19, म्हणजे अगोदरचे पण जास्त बाहेरचे आलेच नाही आहेत, पण 19पासून 21पर्यंतच्या नीटमध्ये तर बिलकुल इनऑर्गॅनिकचे सुद्धा बाहेरचं आले नाही आहेत क्वेश्चन्स तरी. कमिंग टू ऑर्गॅनिकच्या नेम्ड रिॲक्शन्स भरपूर इम्पॉर्टंट आहेत. भरपूर म्हणजे त्याशिवाय आपण करूच नाही शकत. एक पेज बनवायचं, पेजवरती सगळ्या नेम्ड रिॲक्शन लिहायच्या. आता सँडमेअर्स रिॲक्शन आणि ती रिॲक्शन खाली लिहायची. असं पूर्ण सगळ्या रिॲक्शन्सचं तुम्ही एक समरी बनवा. एक्झामला जायच्या आधी ते सगळं वाचा. नेम्ड रिॲक्शनवरनं ऑर्गॅनिकमधनं 2 ते 3 क्वेश्चन्स तरी येतातच. आणि एक क्वेश्चन कन्फर्म असा येतो की रिॲक्शन दिलेली असते, इंटरमिडिएट हुडकायचा असतो आणि प्रोडक्ट दिलेला असतो. 100% ही असा एक क्वेश्चन येतोच. त्यामुळे तुम्ही NCERTमध्ये जे डायग्राम्स रिॲक्शन दिलेले आहेत, बेन्झिन आहे, त्यानंतर ब्रोमिन टू HV, असं काय काय आहेत जे मला आता आठवत नाही आहेत, त्याचा इंटरमिडिएट तुम्ही पाठ केलंच पाहिजे. आहे तशी रिॲक्शन येते ती, फक्त ते इंटरमिडिएटच्या जागी क्वेश्चन मार्क असतो आणि क्वेश्चन मार्क आपल्याला फिल करायचा असतो ऑप्शन्समधून.
त्यापैकी बरेच त्यामध्ये एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन्सने मला नावं आता आठवत नाही आहेत, पण बरेच आहेत त्यामध्ये की मेटा पोझिशनवरती कधी होतं, कधी पॅरा पोझिशनवरती होतं. ते खूप महत्त्वाचं आहे, कारण एक्सेप्शन्सवरतीच ते बरेच वेळा इंटरमिडिएट विचारतात. हे झालं ऑर्गॅनिकसाठी. ऑर्गॅनिकसाठी थोडंफार तुम्हाला NCERTच्या बाहेरचं करावं लागेल. तुमच्या टीचर्सच्या नोट्स वाचा. टीचर्स थोड्या ट्रिक्स बनवून देतात, त्याच्यानुसार पण केलं तरी चालेल. फिजिकलसाठी फिजिकल केमिस्ट्री इज ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट टू फिजिक्स. तुम्हाला न्यूमरिकल्स भरपूर सॉल्व करावे लागतील. थर्मोडायनॅमिक्स मला भरपूर हार्ड जायचा. थर्मोडायनॅमिक्सचे क्वेश्चन्स तुम्हाला भरपूर सॉल्व करावे लागणार आहेत. परत इलेक्ट्रोकेमिस्ट्री तर इनऑर्गॅनिकमध्ये येतं, पण त्याच्यामध्ये पण न्यूमरिकल्स भरपूर आहेत, फॉर्म्युला आहेत. त्यामुळं फिजिकल केमिस्ट्रीसाठी तुम्ही बालाजी म्हणून एक बुक आहे ते रेफर करू शकता. त्यामध्ये बरेच चांगले न्यूमरिकल्स दिलेले आहेत स्टँडर्ड लेवलचे. जास्त डिफिकल्ट पण नाही आहेत, जास्त इझी पण नाही आहेत. कमिंग टू द फिजिक्स, ज्या चॅप्टरमुळे माझा स्कोर कमी झाला, त्या टॉपिकमुळे 2019चा पेपर पाहिला, 2020चा पेपर पाहिला, आणि असले क्वेश्चन येतात, विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस इज यूज टू कंट्रोल द करंट फ्लो, असं काहीतरी क्वेश्चन होतं 2019मध्ये. त्याचं उत्तर फ्यूज होतं. फ्यूज, बल्ब, स्विच असं ऑप्शन्स होते. एवढा सोपा क्वेश्चन तर 8वी-9वीच्या पण मुलांना येतो. असे इझी क्वेश्चन्स 2019मध्ये आले, 20मध्ये आले. विच ऑफ द फॉलोइंग कलर हॅज द हायेस्ट वेवलेंथ, हे तर आपल्याला लहानपणी पण माहीत होतं, विबग्योर. त्याच्यावरनं पण आपण सॉल्व करू शकत होतो. असे क्वेश्चन्स 2019 आणि 20मध्ये आले. ह्याच्यावरनं मी माझी स्ट्रॅटेजी कशी लावली, फिजिक्समध्ये जेवढं करेल तेवढं कमी आहे. त्यामुळे मी NCERT बेस्ड फॉर्म्युले केले, जास्त डीप नाही केलं, आणि वरून नाही केलं म्हणणार मी. भरपूर अभ्यास केला, पण जास्त डीप नव्हतं केलं, जास्त ॲप्लिकेशन बेस्ड नव्हते केले, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्सचे क्वेश्चन्स नव्हते केले. पण आमचा जो 2021चा पेपर होता तो फिजिक्सचा एक्सपेक्टेडपेक्षा भरपूर टफ आला. 2020पेक्षा 2021चा पेपर खूप टफ होता, आणि तेच कारण आहे ह्या वर्षीचं मेरिट कमी आहे गेल्या वर्षीपेक्षा, ओनली बिकॉज ऑफ फिजिक्स. काही जणांना अगदी आता आपण इथं बघतो 350 मार्क्स आहेत बायोमध्ये, 355 वगैरे आहेत, आणि टोटल त्यांची 520-510 होती. रिझन इज फिजिक्स. फिजिक्समध्ये अगदी 30-40 असा स्कोअर झालेला आहे मुलांचा. माझा फिजिक्समध्ये ॲटलिस्ट एक्सपेक्टेड 120-130 तरी होता, पण माझा 80 स्कोअर आहे फक्त. त्यामध्ये माझे प्रॉब्लेम्स, आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं, मी अभ्यास स्ट्रॅटेजी कशी केली. आता मी तुम्हाला सांगेल मी चुकलो कुठं. फिजिक्सचे न्यूमरिकल्स भरपूर सॉल्व केले ते मी. फिजिक्सचं कोणतं बुक होतं, एररलेस आणि HC वर्मा जास्त वाचलं नव्हतं, फक्त थिअरी वाचलेली, आणि एररलेसमध्ये भरपूर क्वेश्चन्स होते. ते दोन्ही पण वॉल्यूम माझे 11पासून जसं चॅप्टर होईल तसे क्वेश्चन्स ते सोडवलेले होते. त्यामुळे ते 2 बुक कवर झाले ते माझे, वॉल्यूम 1 आणि वॉल्यूम 2. शेवटला मी फक्त BM शर्माचे काही क्वेश्चन्स सोडवले, पण माझा प्रॉब्लेम झाला तो टाईम मॅनेजमेंटमध्ये. फिजिक्स मी शेवटला घेतलेलं, आणि कधी पण एक ऑन एन ॲव्हरेज सगळ्या स्टुडंट्सनी सोडवताना पहिल्यांदा बायोस घेतलं पाहिजे. फिजिक्स काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात ज्यांना फिजिक्स आवडतं, फिजिक्स सोपं जातं, पण एक जनरल रूल ऑफ थंब असा आहे की बऱ्याच जणांना फिजिक्स अवघड जातं. बायो आपण पहिल्यांदा घ्या, कॉन्फिडन्स बूस्ट होतो फायनल एक्झामला. नंतर केमिस्ट्री घ्या, नंतर फिजिक्स घ्या. मी पण सेम टेक्निक वापरलेली, फक्त इश्यू असा झाला की मला फिजिक्सला टाईम होता, सफिशियंट टाईम राहिलेला, पण एक क्वेश्चनवरती जास्त वेळ गेला माझा. प्लस ते ऑप्शनल जे क्वेश्चन होते, 15 क्वेश्चन होते, त्यापैकी 10 मला लिहायचे होते, अटेम्प्ट करायचे होते. कोणते 10 करू ह्यामध्ये सुद्धा माझा टाईम वेस्ट गेला. त्यामुळं जे येतं आहे ते पटकन सॉल्व करा, गोल करा, त्याचा विषय संपवा. जे येतं आहे तुम्ही ते करता, त्याच्यावरती टिक करता, आणि OMRवरती नंतर गोल करू असं करता. असं नका करू. येतं आहे, गोल केलं, ते तुमचे 4 मार्क कन्फर्म करा लगेच. अगोदर सगळे क्वेश्चन पेपरवरती फिल करता, आणि मग नंतर OMR गोल करता. त्यामध्ये एक जरी स्लाईट मिस्टेक झाली नंबरची, सगळी खाली सिक्वेन्स चुकते. माझे बरेच असे फ्रेंड्स आहेत, 2-3 जण आहेत ज्यांचे हीच सेम मिस्टेक झाली, आता ते वापस रिपीट करत आहेत. ज्यांचा स्कोअर आयडियली 540-50पर्यंत येत होता, म्हणजे जे OMRनुसार, पण त्याचे सिक्वेन्स चुकल्यामुळं अगदी 300-350 असा स्कोअर येतो आहे. त्यामुळे ती मिस्टेक कधीच करायची नाही. तुम्ही एकदा क्वेश्चन सॉल्व केला, अटेम्प्ट केला की त्याचं बबल तुम्ही ॲन्सर शीटमध्ये करून टाकायचं. फिजिक्सला प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. फिजिक्समध्ये तुम्ही न्यूमरिकल्स बनवा, आणि शेवटला म्हणजे मी जी प्रॅक्टिस फॉलो केली ती
जसा एक चॅप्टर संपला सगळे फॉर्म्युलेज एका पेजवरती लिहून घ्यायचे. तसं प्रत्येक चॅप्टर माझा ऑन अन ॲव्हरेज 1 ते 2 पानामध्ये कवर होत होता. तुम्ही पण अशी प्रॅक्टिस बनवा. रिव्हिजनच्या वेळेस जेव्हा चॅप्टर वाचताय तुम्ही सगळे फॉर्म्युलेज एका कागदावरती लिहून घ्या. रिव्हिजन करताना फक्त तेवढेच फॉर्म्युले वाचायचे. थिअरी वाचायची असेल तर NCERTमधनं वाचायची. थिअरी जास्त गरजेची नसतेच फिजिक्सला, फक्त सेमीकंडक्टर्स वगैरे चॅप्टरला लागते थिअरी. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ऑप्शन नाही आहे. तुम्हाला डॉक्टर बनायचं तर फिजिक्स करावंच लागणार आहे. फिजिक्स आवडत नसेल तर असा ऑप्शन नाही आहेच तुमच्याकडे. तुम्हाला ॲटलिस्ट 11वी आणि 12वी फिजिक्सची मैत्री करून चालावंच लागेल. एकदा तुम्ही नीटच्या बाहेर आला फिजिक्सचं तोंड पण नका बघू, चालतंय. एकदा आपण नीट देऊन बाहेर आलो ती लाईफ खूप वेगळी असते. नीटच्या अगोदरची लाईफ भरपूर वेगळी असते. एकदा तुम्ही नीट देऊन बाहेर आला पास्ट विथ फ्लाईंग कलर्स, 100% तुमची लाईफ खूप भारी होणार आहे इथून पुढं नीट झाल्यानंतर. पण नीटच्या अगोदरची लाईफ फुल ऑफ, काही जणांना डिप्रेशनमध्ये जातात, काही जणांचा स्कोअर येत नाही, तो पण एक इश्यू आहे. शेवटला आता माझ्या कॉलेजमध्ये, मी शाहू कॉलेजला होतो, तर टेस्ट सिरीजमध्ये एवढे हार्ड काढायचे की मला अगोदर यायचे 610, 590, 630पर्यंत स्कोअर जायचा. शेवटला मला लोवेस्ट 219 मार्क्स पडले. आणि शेवटच्या टेस्ट सिरीज जी होती फुल सिलेबसवरती त्यामध्ये कधीच स्कोअर माझा 450 का 460 हायेस्ट होता. त्याच्यावरती कधीच गेला नाही. त्यामुळं माझी फॅमिली पण टेन्शनमध्ये होती, मी पण टेन्शनमध्ये होतो आणि सॉर्ट ऑफ डिप्रेशनमध्ये होतो. पण असं कधीच करायचं नाही. मला सिनियर्सनी सांगितलेलं की शेवटचे टेस्ट सिरीज अवघड असतात, ते मुद्दामून अवघड काढतात आपली प्रॅक्टिस व्हावी म्हणून. त्यामुळे तुम्ही पण घाबरून जायचं काही कारण नाही. पेपर अवघड गेला तर सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या भारताला अवघड जाणार आहे, मेरिट खालीच येणार आहे. आणि पेपर इझी गेला तर सगळ्यांनाच इझी जाणार आहे, मेरिट वर जाणार आहे. अवघड आला तरी तुमच्याच बेनिफिटमध्ये आहे. ह्या वर्षी फिजिक्स अवघड आलं, गेल्या वर्षीपेक्षा मेरिट खाली आलं. पुढच्या वर्षी कदाचित भरपूर सोपा येईल, मेरिट 600ला जाईल. त्यामुळं तुमच्या एकट्यासाठीच अवघड नसतो, सगळ्या भारतासाठी तो अवघड असतो. त्यामुळे जास्त काळजी करायची गरज नाही. जेवढं आपल्यासमोर काम आहे तेवढं करत राहणे, ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीही नाही. थँक्यू.